जय शिवराय मित्रांनो. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे जो पण पूर्ण कारभार आहे तो येतो म्हणजे राजाराम महाराजांच्या अंगावरती. आणि राजाराम महाराज हे मोगलांना टक्कर देतात. तर टक्कर देण्यासाठी त्यांच्या सोबत असतात ते म्हणजे वीर मावळे, जसे की संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांसारखे कित्येक सारखे मावळे आपल्या जीवाचं रान करून ते राजाराम महाराजांच्या पाठीशी उभे राहतात. मित्रांनो, तेच संताजी घोरपडे यांनी जो मुकरब खान आहे त्याने संगमेश्वर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केली होती. आणि त्याच ठिकाणी मित्रांनो संताजी घोरपडे यांचे वडील म्हणजे मालोजी घोरपडे त्यांचा संभाजी महाराजांचं रक्षण करता करता दुर्दैवी अंत होतो. मित्रांनो, या सर्व गोष्टींचा राग हा तर मावळ्यांच्या मनामध्ये होताच. त्याचमुळे संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांनी विचार विश्लेषण केली आणि संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाच्या लाखोच्या सैन्यामध्ये घुसून जे औरंगजेबाचा तंबू असेल त्याचे कळस कापून आणले होते. आणि मित्रांनो, तोच मुकरब खान हे जेव्हा संताजी घोरपडे त्यांना कळते की कोल्हापूरमध्ये आहे, तिथे तो धुमाकूळ घालतो आहे, तर परत संताजी घोरपडे आणि त्यांचे काही निवडक मावळे यांनी मग युक्ती बनवली की मुकरब खान याला कोणत्या पण परिस्थितीमध्ये खाली आणायचं, याचं मुंडकं छाटायचं म्हणून. मित्रांनो, संताजी घोरपडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच पावलावरती पाऊल ठेवून म्हणजे महाराजांचा जो गनिमी कावा होता याच पद्धतीने युद्ध करायचं त्यांनी ठरवलं. मित्रांनो, हा जर कधी आपण काळ बघितला तर यामध्ये मोगलांच्या ताब्यामध्ये स्वराज्याचे कित्येक सारे गडकिल्ले हे जात होते. आणि तेच गडकिल्ले वापस घेण्याची जी कामगिरी होती ती याच बलाढ्य आणि वीर मावळ्यांवर येऊन ठेपलेली होती. आणि त्यासाठी मित्रांनो मग संताजी घोरपडे जे मुकरब खानाचं जे मुंडकं छाटण्याची तयारी करू लागतात. संताजी घोरपडे आपल्या निवडक मावळ्यांसोबत डायरेक्ट कोल्हापूरच्या छावणीमध्ये जेथे मुकरब खान होता त्याच्यावरती चालून जातात. तिथे गेल्यावरती मित्रांनो संताजी घोरपडे आणि मावळे तेच हर हर महादेवाची घोषणा चालू करतात. आणि जे मोगलांचं सैन्य असेल त्यांना सपासप कापण्याचं काम ते चालू करतात. आणि मित्रांनो, त्यावेळेस संताजी घोरपडे यांच्यासोबत सैन्य हे कमी होतं, परंतु त्यांच्या तुलनेत जर बघितलं तर मुकरब खानाचं हे जे सैन्य होतं हे खूप जास्त प्रमाणात होतं. परंतु अचानक झालेल्या हल्ल्यामुळे संताजी घोरपडे यांचं सैन्य आहे त्यांनी मोगलांच्या सैन्याला खूप मोठे नुकसान केले. जेव्हा मुकरब खानाचं सैन्य हे पूर्णपणे एकवटू लागलं आणि एकवटून परत ते मराठ्यांवरती हल्ला त्यांनी चढवला. आणि त्यावेळेस मित्रांनो संताजी घोरपडे आणि त्यांनी आपल्या मावळ्यांना इशारा दिला, तो म्हणजे परतीच्या प्रवासाचा. आणि मित्रांनो, हे बघून जो मुकरब खान आहे तो आपल्या सैन्यासोबत संताजी घोरपड्यांचा पाठलाग करू लागला. आणि मित्रांनो, त्यावेळेस संताजी घोरपडे आपल्या मावळ्यांसोबत येऊन ठेपतात ते म्हणजे पन्हाळ्याच्या जवळ. आणि तिथं आल्यानंतर संताजी घोरपडे आणि त्यांचं सैन्य अचानकपणे थांबतं आणि ते मुकरब खानाच्या सैन्याकडे आक्रमणाच्या हेतूने चालून जाते. आणि मित्रांनो, त्यावेळेस कुठे ना कुठेतरी मुकरब खानाला समजून जाते की आपण संताजी घोरपड्याचा पाठलाग नाही केला, परंतु संताजी घोरपड्यांनीच आपल्याला त्यांच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. मित्रांनो, कारण त्यावेळेस संताजी घोरपड्यांची एक तुकडी ही पन्हाळ्याच्या जवळ त्यांनी घात धरून ठेवली होती, ती पण नव्या दमाची. आणि मित्रांनो, त्याच जोशात त्याच दमामध्ये परत जे मुकरब खानाचं सैन्य आहे त्यावरती दोन्ही मिळून आक्रमण करतात. आणि हेच कापाकापी चालू होत. मुकरब खान आहे त्याच्या सैन्यावरती आक्रमण केल्यामुळं कित्येक सारं त्याचं सैन्य हे कापलं जातं. आणि जो मुकरब खान आहे त्याच्यावरती तलवारीचे, बाणाचे कित्येक सारे वार हे होता. आणि त्यामुळे मित्रांनो जो मुकरब खान आहे तो खाली पडतो. आणि मित्रांनो, मराठ्यांची तिसरी तुकडी म्हणजे शंकराजी नारायण कोल्हापूरमध्ये जाता आणि मुकरब खानाच्या छावणीवरती परत एकदा हल्ला करता आणि तेथील संपत्ती आहे ती लुटून स्वराज्यामध्ये आणता. आणि मित्रांनो, इकडे जर कधी बघितलं तर मुकरब खानाचं जे सैन्य आहे ते पळू लागतं, परंतु कोल्हापूरवरनं सैन्य आहे ते आणखी येतं आणि मुकरब खानाला घेऊन जाण्यासाठी समर्थ ठरते. परंतु मित्रांनो, मुकरब खानाचा या ठिकाणी समशेल पराभूत आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्या अंगावरती त्या जखमा झालेल्या होत्या त्या बघून जेव्हा औरंगजेबाला कळतं तर औरंगजेब आपला वैद्य सुद्धा मुकरब खानाच्या उपचारासाठी पाठवता. आणि मित्रांनो, परंतु तेथे वैद्य सुद्धा काहीच करू शकत नाही, कारण वारच हे मराठ्यांनी केलेले होते. आणि काही कालांतराने त्या वारांमुळे मुकरब खान हा मृत्युमुखी पडतो. अशा पद्धतीने मित्रांनो संताजी घोरपडे आणि वीर मावळ्यांनी संभाजी महाराजांवरती झालेल्या हल्ल्याचा, संताजी घोरपडे यांच्या वडिलांच्या मृत्यूचा व कित्येक साऱ्या मावळ्यांचा जो बलिदान झालेला होता, या सर्व गोष्टी मधला हा संताजी घोरपडे आणि त्यांच्या मावळ्यांनी घेतलेला होता. मित्रांनो, हा थोडक्यात व्हिडिओ होता ज्यामध्ये आपण संताजी घोरपडे आणि जे मुकरब खान आहे त्यांच्यामध्ये झालेला जो संघर्ष आहे आणि मुकरब खानाचा जो पराभव आहे तो आपण बघितला. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर कधी आवडला असेल, संताजी घोरपड्यांचा पराक्रम जर कधी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्कीच करायचा आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे सर्जा खान आणि संताजी घोरपडे या दोघांमध्ये झालेली चकमक. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.